Hi students, welcome. In last previous two lectures, we have seen two parts of the story, and in this video, we have seen last part of the story. Name of the story is On Saying Please. आपण यापूर्वी या पाठाचे दोन व्हिडिओ पब्लिश केलेले आहेत. ते दोन्ही व्हिडिओ व्यवस्थित पहा, म्हणजे तुम्हाला ही स्टोरी चांगल्या पद्धतीने समजेल. लेट स्टार्ट थर्ड पार्ट ऑफ द स्टोरी. हॅव्हिंग सर्च्ड माय पॉकेट्स इन व्हेन मीन्स निरर्थक फॉर स्ट्रे कॉपर्स. कॉपर्स मीन्स कॉइन्स ऑफ लो व्हॅल्यू, कमी किमतीचं नाणं, लंडन या शहरामधील. अँड हॅविंग फाउंड आय वॉज अटरली पेनीलेस. लेखकाला माहिती आहे आपल्या पॉकेटमध्ये पैसे नाही आहेत, तरीसुद्धा लेखक नाणे शोधण्यासाठी निरर्थक अशा प्रकारचा प्रयत्न करतो. आणि लेखकाला अशी आशा आहे की एखादं कॉपरचं नाणं, कमी किमतीचं नाणं तरी आपल्याला सापडेल, परंतु अशा प्रकारची कोणतीही घटना घडत नाही आहे आणि लेखकाला अशा प्रकारचं कोणतंही नाणं त्या पॉकेटमध्ये मिळत नाही आहे. I told the conductor with as honest a face as I could assume that I couldn't pay the fare and must go back for money. लेखक सांगतोय, त्यांच्याकडे चेहरा केला आणि प्रामाणिकपणे त्यांना बोललो, माझ्याकडे जे काही बसचं भाडं आहे, फेअर मीन्स बस भाडे, बस भाडे देण्याकरिता कोणत्याही प्रकारचे पैसे नाही आहेत आणि मला जर बस भाडं द्यायला लागणारच आहे, त्याकरिता मला काय करावं लागेल, घरी जाऊन पैसे घेऊन यावं लागतील. ओ यू निडंट गेट ऑफ, दॅट्स ऑल राईट सेड ही. आणि तो म्हणाला, कंडक्टर काय म्हणतोय, त्याची काही गरज नाही आहे, तुम्ही खाली जायची अजिबात आवश्यकता नाही आहे. ऑल राईट सेड आय. आणि लेखकाने सुद्धा त्याला होकार दिलेला आहे. बट आय हॅवंट अ कॉपर ऑन मी. परंतु लेखक म्हणतोय, ठीक आहे, परंतु मी जाणार नाही आहे खाली, परंतु मला सांगा तुम्ही, माझ्याकडे कोणत्याही प्रकारचे काही तुम्हाला देण्यासाठी पैसे नाही आहेत. कंडक्टरने रिप्लाय दिला, ओ आय विल बुक यू थ्रू. मी तुम्हाला जे काही तिकीट आहे ते तिकीट बुक करून देईन. वेअर डू यू वॉन्ट टू गो. आणि त्या कंडक्टरने आणखीन एक प्रतिप्रश्न केला की तुम्हाला कोणत्या ठिकाणी जायचं आहे. ही हँडल्ड हिज बंडल ऑफ तिकीट्स विथ द एअर ऑफ अ मॅन हू वॉज प्रिपेअर टू गिव्ह मी तिकीट फॉर एनिवेअर फ्रॉम द बँक टू हाँगकाँग. लेखक सांगतोय, त्या कंडक्टरचं आणि माझं संभाषण झालं आणि त्या कंडक्टरने आपल्या हातामध्ये जो काही तिकीटचा बंडल आहे तो बंडल हवेमध्ये पकडला. त्यावेळेस लेखकाला असं वाटायला लागलं की आपण ज्या ठिकाणी लंडनमधील 2 ठिकाणं त्यांनी वर्णन केलेलं आहे, बँकपासून ते हाँगकाँगपर्यंत कोणत्याही ठिकाणची आपण जर त्या कंडक्टरला तिकिटाची मागणी केली तर तो तिकीट आपल्याला देण्यासाठी तयार होता. आय सेड इट वॉज व्हेरी काइंड ऑफ हिम अँड टोल्ड हिम वेअर I wanted to go, and as he gave me the ticket, I said. आणि सर्वात शेवटी त्याचा जो काही कंडक्टरचा स्वभाव आहे तो स्वभाव लेखकाला आवडलेला आहे आणि लेखक सांगतोय, सर्वात शेवटी मला ज्या ठिकाणी जायचं होतं त्या ठिकाणी मी तिकीट घेतलेलं आहे. बट वेअर शॅल आय सेंड द फेअर. परंतु माझ्या मनामध्ये एक प्रश्न त्याचाच राहिला होता, तिकीट घेतलं परंतु त्याचे पैसे रिटर्न कशा पद्धतीने द्यायचे. हो यू विल सी मी सम डे, ऑल राईट ही सेड चेअरफुली. आणि तो अतिशय आनंदाने, अतिशय उत्साहाने म्हणतो आहे, कधीतरी आपली या ठिकाणी नंतर भेट होईलच. ही टर्न टू गो अँड देन लकीली माय फिंगर्स स्टील वॉन्डरिंग इन द कॉर्नर ऑफ माय पॉकेट्स लाईटेड ऑन अ सिलिंग अँड द अकाउंट वॉज स्क्वेअर्ड. स्क्वेअर्ड मीन्स सेटल्ड. आता लेखकाने शेवटी एक प्रयत्न केला आणि लेखकाने आपलं जे काही फिंगर आहे ते फिंगर आपल्या खिशामध्ये घातलं, पॉकेटमध्ये घातलं आणि लेखकाला एक शिलिंग एक कमी किमतीचं नाणं त्यांना सापडलेलं आहे. बट दॅट फॅक्ट डीड नॉट लेसन द ग्लो ऑफ प्लेजर विच सो गुड नेचर अँड ॲक्शन हॅड गिवन मी. बस फेअर आहे, तेवढी रक्कम मला मिळाली, तेवढे पैसे मला माझ्या पॉकेटमध्ये सापडले, परंतु मला जो काही आनंद, अतिशय आनंद मला झालेला होता कोणत्या गोष्टीचा, जे काही त्याचा चांगला असा स्वभाव आहे, त्या स्वभावाचा मला खूपच अभिमान वाटायला सुरुवात झाली किंवा मी त्या कंडक्टरच्या अशा स्वभावामुळे खूपच उत्साहित झालो होतो, आनंदी झालो होतो. अ फ्यू डेज आफ्टर माय मोस्ट सेन्सिटिव्ह वॉज ट्रॅम्पल ऑन रॅदर हेविली
ॲज आय सॅट रीडिंग ऑन द टॉप ऑफ द बस. काही दिवसानंतर लेखक 2 मजली बसने प्रवास करतो आहे. लेखक आपल्या सीटवरती बसलेला आहे, पुस्तक वाचतो आहे आणि लेखकाचा जो काही पाय आहे त्या पायाच्या बोटावरती कोणाचा तरी पाय पडलेला आहे. आय लुक्ड अप अँड सम अँगर अँड मोर ॲगोनी अँड सॉ माय फ्रेंड ऑफ द चीअरफुल कॉन्टेनन्स. त्या ठिकाणी लेखक सांगतोय, काय सांगतोय, लेखकाचा पाय दुखावला गेला होता, त्यामुळे लेखकाने अतिशय रागाने चेहऱ्यावरती केला आणि त्या व्यक्तीकडे पाहिलं तर तो माणूस दुसरा कोणीही नसून तो त्यांचा कंडक्टर हा फ्रेंड होता. सॉरी सर ही सेड. आणि तो अतिशय नम्रपणे त्या लेखकाला सॉरी म्हणतो आहे. आय नो दीज आर हेवी वूड्स, गॉट दॅम बिकॉज माय ओन फीट गेट ट्रोड ऑन सो मच अँड नाव आय एम ट्रेडिंग ऑन अदर पीपल्स. आणि तो कंडक्टर अतिशय नम्रपणे लेखकाशी संवाद साधतो आहे. मला माहिती आहे माझे जे काही बूट आहेत ते अतिशय जड आहेत. हेही माहिती आहे की माझेही पाय बऱ्याचशा पॅसेंजरकडून तुडवले गेलेले आहेत. त्याची जे काही वेदना होतात, त्याचं काही दुःख आहे, त्याची यातना आहेत, ते मीही सहन करतो आहे आणि आता मीसुद्धा अगदी त्याच पद्धतीनं इतर लोकांनासुद्धा त्रास द्यायला लागलेलो आहे. होप आय डिडंट हर्ट यू सर. परंतु मला अशा प्रकारे काही तुम्हाला दुखवण्याचा हेतू नव्हता. ही हॅड हर्ट मी बट ही वॉज सो नाईस अबाउट इट दॅट आय अश्युअर्ड हिम ही हॅडंट. लेखक सांगतोय, मी दुखावला गेला होतो परंतु त्याच्या स्वभावामुळे मी अजिबात कोणत्याही प्रकारचं दुखणं त्याच्यासमोर मांडलेलं नाही आहे. आफ्टर दिस आय बिगॅन टू ऑब्झर्व हिम व्हेनेवर आय बोर्डेड हिज बस and found a curious pleasure in the constant good nature of his bearing. लेखक सांगतायत, मी याच्यानंतर जेव्हा केव्हा बसमध्ये चढायचो, बसमध्ये प्रवास करायचो, त्यावेळेस अतिशय आनंदी अशा नजरेने अशा सुंदर अशा स्वभावाच्या अतिशय चांगला स्वभाव असणाऱ्या या कंडक्टरकडे अतिशय उत्साहाने त्यांचा शोध घ्यायचो. ही सेम टू हॅव अँड inexhaustible fund of patience and a gift for making his passengers comfortable. जणू काही त्याला कशा चांगल्या अशा प्रकारचं वरदान लाभलेलं होतं. इनएक्झॉस्टेबल मीन्स अमर्यादित, अनलिमिटेड. त्याला जे काही अशा प्रकारचं वरदान लाभलेलं होतं, एक गिफ्ट, एक देणगी लाभलेली होती की तो प्रत्येकाशी अतिशय पेशन्सने, अतिशय चांगल्या प्रकारचे व्यवहार तो करायचा. कोणाचंही मन तो कधी दुखवत नसायचा. आय नोटिस्ड that if it was raining, he would run up the stairs to give someone the tip that there was room inside. ज्यावेळेस ती 2 मजली बस आहे, ज्यावेळेस काही पाऊस पडायला लागायचा त्यावेळेस तो धावत धावत वरती जायचा आणि वरती बसलेल्या लोकांना सांगायचा की खाली जागा आहे, तुम्ही खाली येऊन बसू शकताय. विथ ओल्ड पीपल ही वॉज ॲज कन्सिडरेट ॲज अ सन. आणि तो वयस्कर लोकांशी आपल्या त्यांच्या मुलांप्रमाणे वागायचा. अँड विथ चिल्ड्रेन ॲज सॉलिसिट्युअस ॲज अ फादर. अगदी लहान मुलांशी वागत असताना त्याचे वडील ज्या पद्धतीने त्या मुलांची काळजी घेत आहेत त्या पद्धतीने तो त्या लहान मुलांसोबत वागायचा. ही हॅड एव्हिडेंटली अ पेक्युलरली वॉर्म प्लेस इन हिज हार्ट फॉर यंग पीपल अँड ऑलवेज इंडल्ज इन सम मॅरेजेस विथ दॅम. तरुण मुलांसोबतही तो आपल्या हृदयामध्ये जागा शिल्लक ठेवायचा आणि त्यांनाही त्याच पद्धतीने, विनोदी शैलीने त्यांची करमणूक तो करत राहायचा. इफ ही हॅड अ ब्लाइंड मॅन ऑन अ बोर्ड, इट वॉज नॉट इनफ टू सेट हिम डाऊन सेफली ऑन द पॅवमेंट. जर त्याच्या बसमध्ये एखादा आंधळा व्यक्ती जर आतमध्ये चढला तर त्या व्यक्तीला तो अतिशय सुरक्षितरित्या त्या फुटपाथावरती खाली तो बच्चा सोडायचा. ही वूड कॉल टू बिल in front of Vet while he took him across the road or round the corner or otherwise safely on his ways. तो बेल वाजवायचा, ड्रायव्हरला गाडी थांबवायला सांगायचा आणि तो अतिशय सुरक्षितरित्या एखाद्या व्यक्तीला रोड क्रॉस करायचा असेल तर रोड क्रॉस करून द्यायचा किंवा स्वतः तो रोड त्या वयस्कर व्यक्तीसोबत त्यांना क्रॉस करून द्यायचा, त्यांना सुरक्षितरित्या त्या कॉर्नरला सोडायचा. एवढंच नाही आहे, अगदी सुरक्षितपणे त्या वयस्कर व्यक्तीला ज्या ठिकाणी जायचं आहे त्या ठिकाणी तो त्या मार्गाला सुरक्षितपणे तो पोहोचवायचा, त्या रस्त्यावरती सोडायचा. इन शॉर्ट, आय फाउंड दॅट ही इरॅडिएटेड सच
an atmosphere of good temper and kindliness, that a journey with him was a lesson in nature, courtesy, and good manners. खरोखरच लेखकाला थोडक्यामध्ये हेच सांगायचं आहे की या जो काही कंडक्टर जो काही कंडक्टर आहे या कंडक्टरसोबत प्रवास करताना कोणत्याही व्यक्तीला किंवा कंटाळा येत नसायचा, सर्व व्यक्ती खुश असायच्या. पॅसेंजर्सची एखाद्या कंडक्टरने कशा पद्धतीनं वर्तन करायला हवं आहे ते सर्व या कंडक्टरकडून शिकण्यासारखं आहे. तो अतिशय चांगल्या प्रकारचं प्रत्येक व्यक्तीशी बिहेवियर करतो आहे आणि त्याचा हा जो काही स्वभाव आहे तो स्वभावच आज आपल्याला शिकून घेणं अतिशय गरजेचं आहे. What struck me particularly was the ease with which he got through his work. If bad manners are infectious, so also are good manners. या ठिकाणी लेखकाला त्या एका गोष्टीने ते प्रभावित केलेले लेखक सांगतो आहे की जर जे काही बॅड मॅनर्स आहेत हे बॅड मॅनर्स हे वातावरण दूषित करत असतील तर गुड मॅनर्सनी ते वातावरण चांगलं व्हायला हवं आहे. इफ वी इन्काउंटर्स इनसिव्हिलिटी, most of us are apt to become uncivil, but it is an unusually uncouth persons who can be disagreeable with sunny people. Uncouth people means impolite, असभ्य वर्तन करणारे लोक. या ठिकाणी लेखक सांगत आहेत ज्यावेळेस काही लोक असभ्य अशा प्रकारचं वर्तन करत आहेत त्यावेळेस आपणही त्यांच्यासोबत असभ्य अशा प्रकारचंच वर्तन करतो आहे. परंतु समाजामध्ये असेही काही लोक आहेत की जे चांगल्या लोकांसोबत नेहमी वाईट पद्धतीनंच वर्तन त्यांच्यासोबत ते करत असतात. इट इज विथ मॅनर्स ॲज विथ द वेदर. आणि लेखक सांगतायत की कदाचित या सर्व गोष्टी या सर्व मॅनर्स हे कदाचित त्या वेदसवरतीच अवलंबून आहेत. हे मॅनर्ससुद्धा कदाचित ऋतूंप्रमाणेच बदलत जात असावेत. नथिंग क्लिअर अप माय स्पिरिट लाईक अ फाईन डे सेट किट्स. कीट हा एक इंग्रजी साहित्यामधील प्रसिद्ध असा कवी आहे. त्याच्या कवितेमधील एक ओळ या ठिकाणी त्यांनी सांगितलेली आहे. नथिंग क्लिअर अप माय स्पिरिट लाईक अ फाईन डे अँड अ cheerful person descends on even the gloomiest of us with something of the benedictions of a fine day. बेनेडिक्शन्स मीन्स अ ब्लेसिंग, आशीर्वाद देणे. ते सांगतात ज्यावेळेस एखादी अशा प्रकारचे व्यक्ती आपल्यासोबत आहे, आपल्या सहवासात आहे, त्यावेळेस नक्कीच आपला दिवससुद्धा चांगला जातो आहे आणि आपल्या चांगल्या दिवसासाठी त्या व्यक्तीकडून शुभेच्छासुद्धा मिळत असतात. अँड सो इट वॉज ऑलवेज फाईन वेदर ऑन द पोलाईट कंडक्टर्स बस अँड हिज ओन सिव्हिलिटी, हिज conciliatory address and good humored bearing infected his passengers. Conciliatory means trying to win friendly feelings. अतिशय मैत्रीपूर्वक भावनेच्या माध्यमातून हा प्रत्येक पॅसेंजरशी वागायचा. लेखक या ठिकाणी सांगतो हा जो काही कंडक्टर आहे तो कंडक्टर प्रत्येकाशी अतिशय पोलाईट, अतिशय नम्रपणे वागायचा आणि त्याचे जे काही संस्कार आहेत तो त्याचं जे काही वागणं आहे ते वागणं इन्फेक्ट व्हायचं, संक्रमित व्हायचं कोणाकडे? पॅसेंजर्सकडे. इन लाईटनिंग देअर स्पिरिट्स ही लाईटन्ड हिज ओन टास्क. हिज गॅटी वॉज नॉट अ वेस्टफुल लक्झरी बट अ साऊंड इन्व्हेस्टमेंट्स. त्याची काही आनंद देण्याची प्रवृत्ती आहे तो प्रत्येकांना सुखी ठेवतो आहे, समाधानी ठेवतो आहे. त्याच्याकडे आलेला कोणताही पॅसेंजर तुम्हाला नाराज झालेला पाहायला मिळत नाही आहे. तो त्या पॅसेंजरशी मिक्सअप घेतो आहे, त्याच्याशी अतिशय चांगल्या प्रकारचं वर्तन करतो आहे आणि ही जी काही त्याची आनंद देण्याची प्रवृत्ती आहे, ही आनंद देण्याची प्रवृत्ती ही वेस्ट जाणारी नाही आहे, ती एक चांगल्या प्रकारची इन्व्हेस्टमेंट आहे. अशा प्रकारचं वर्णन लेखकाने या ठिकाणी केलेलं आहे. आय हॅव मिस्ड हिम फ्रॉम माय बस रूट ऑफ लेट बट आय होप दॅट ओनली मीन्स दॅट ही हॅज कॅरीड हिज सनशाईन ऑन टू अनदर रोड. या ठिकाणी लेखक सांगतात मी आता बऱ्याच दिवसापासून त्या बस कंडक्टरची माझी भेट झालेली नाही आहे, मी त्यांना मिस करतो आहे बिकॉज ऑफ लेट सुरू होतो आहे. त्यामुळे लेखक आणि तो जो काही नियमितपणेचा कंडक्टर आहे यांची भेट होत नाही. परंतु लेखकाला खात्री आहे, लेखकाला आशा आहे. काय आशा आहे? लेखक सांगतायत तो इतर दुसऱ्या कोणत्याही मार्गावरती जरी असला तरी तो त्यांच्या प्रवाशांना नेहमी आनंदी ठेवत असणार आहे. त्याच्यासोबत जे काही प्रवासी असतील ते अतिशय आनंदामध्ये असतील, समाधानी असतील. It cannot be too widely diffused in a rather damp world, and I make no apologies for writing a panegyric on an unknown bus conductor. Panegyric means a speech or piece of writing to praise someone's highly. हे कौतुक करणे किंवा स्तुती करणे. हा अनोळखी असणारा हा कंडक्टर आणि याची मी स्तुती करतो आहे.
आणि याची जी काही स्तुती मी करतो आहे ती स्तुती करायला मला कोणत्याही प्रकारची भीती वाटत नाही आहे, कारण तो त्या लेवलचा आहे, त्याची ती पात्रता आहे. इफ वर्ड्सवर्थ could gather lessons of wisdom from the poor leech gardener on the lonely moor. On the lonely moor ही जी काही कविता आहे, या कवितेमध्ये विल्यम वर्ड्सवर्थ आपल्याला काही ज्ञानाचे धडे सांगत आहेत. जे धडे त्यांनी कोणाकडून घेतलेले आहेत? द पुअर लीच गॅदरर. या ठिकाणी आपल्याला विल्यम वर्ड्सवर्थ सांगतायत ऑन द लोनली मोर या कवितेच्या माध्यमातून हे जे काही ज्ञानाचे धडे आहेत ते ज्ञानाचे धडे घेण्यासाठी ते प्रवृत्त करतात. आणि हे जे काही ज्ञानाचे धडे त्या लेखकाने घेतलेले आहेत ते कोणापासून घेतलेले आहेत? द पुअर लीच गॅदरर, अतिशय समाजामधले अतिशय खालच्या दर्जाची व्यक्ती याच्याकडून. I see no reason why lesser people should not take lessons in conduct from one who show how a very modest calling may be dignified by good temper and kindly feeling. परंतु लेखकाला सांगायचं आहे हे जे काही समाजामध्ये लोक आहेत त्या समाजामधील लोकांची जी काही दूषित अशा प्रकारची प्रवृत्ती आहे ते लोक चांगलं का वागत नाही आहेत, त्यांनी चांगलं वागायला हवं आहे. हे जे काही समाजामध्ये जीवन जगणारे लोक आहेत हे नेहमी वाईट प्रकारचंच का वागतात, चांगल्या प्रकारची वृत्ती आपल्या अंगी का बनवत नाही आहेत याचं वर्णन लेखकाने या ठिकाणी केलेलं आहे. इट इज अ मॅटर ऑफ जनरल ॲग्रीमेंट दॅट द वॉर हॅज हॅड अ चिलिंग effect upon those little everyday civilities of behavior that sweeten the general airs. प्रत्येकाने आपल्या जीवनामध्ये सद्गुणांचा वापर केला, अतिशय प्रामाणिकपणे अतिशय नम्रपणे आपलं जीवन जगलं तर प्रत्येकाच्या जीवनामध्ये एक अशा वेगळ्या प्रकारचा स्वीटन, एक वेगळ्या अशा प्रकारचा गोडवा निर्माण होणार आहे. वी मस्ट गेट दोज सिव्हिलिटीज बॅक इफ वी आर टू मेक लाईफ काइंडली अँड टॉलरेट टू इच अदर. या जे काही सिव्हिलिटीज आहेत त्या सिव्हिलिटीजमुळे एकमेकांमध्ये एक वेगळ्या अशा प्रकारचं नातं निर्माण होईल. वी कॅनॉट गेट दॅम बॅक बाय इन्व्होकिंग द लॉ. सदाचरणामुळे आपण कोणत्याही प्रकारचा कायदा कधीही तोडू शकणार नाही आहे. द पोलिसमॅन इज अ नेसेसरी सिम्बॉल अँड द लॉ इज अ नेसेसरी इन्स्टिट्यूशन फॉर अ सोसायटी दॅट इज स्टील सम. लेखक या ठिकाणी सांगतायत की समाजामध्ये एक प्रतीक म्हणून पोलिसमॅनचा वापर केला जातो आहे, त्याच पद्धतीनं समाजामधली एक समाजाला आवश्यक असणारी अशी संस्था म्हणून कायद्याकडे पाहिलं जातं. वॉट लोवर दॅन द एंजल्स. आणि ह्या दोघांचंही जे काही कार्य आहे हे कार्य जे काही स्वर्गातून येणारा देवदूत आहे याच्यापेक्षा नक्कीच कमी नाही आहे. बट द लॉ कॅन ओनली प्रोटेक्ट अस अगेन्स्ट मटेरियल अटॅक. परंतु हा जो काही कायदा आहे हा कायदा फक्त मटेरियल अटॅकपासून आपल्याला होणाऱ्या दुखापतीपासून संरक्षण करू शकतो आहे. नॉर विल द लिफ्ट मॅन्स वे ऑफ मीटिंग moral affront by physical violence help us to restore the civilities. I suggest to him that he would have had a more subtle and effective revenge if he had treated the gentleman who would not say please with elaborate politeness. लेखक या ठिकाणी सांगतोय हा जो काही कायदा आहे हा कायदा फक्त मटेरियल अटॅकपासूनच आपलं संरक्षण करतो आहे, परंतु ज्या पद्धतीने लिफ्टमॅन याने त्या व्यक्तीशी बिहेवियर केलं ते बिहेवियर मात्र तो कायद्याने बंधित नाही आहे. कायदा त्याच्याबद्दल कोणत्याही प्रकारचे ॲक्शन्स घेत असताना आपल्याला पाहायला मिळत नाही आहे. लेखक या लिफ्टमॅनला एक सजेस्ट करतो आहे, काही सांगू इच्छितो आहे. काय सांगू इच्छितो आहे पहा, ते सांगत आहेत की हा जो काही लिफ्टमॅन आहे या लिफ्टमॅनला एक विशेष अशा प्रकारचा बदला घ्यायचा होता आणि या बदल्या घेण्यामुळे कदाचित त्या लिफ्टमॅनने तसं वर्तन केलं, परंतु लिफ्टमॅनने त्या व्यक्तीशी अतिशय पोलाईटपणे अतिशय नम्रपणे जर वर्तन केलं असतं तर खूप छान झालं असतं. ही वूड हॅव हॅड द विक्ट्री नॉट ओनली ओव्हर द वॉर बट ओव्हर हिमसेल्फ अँड दॅट इन द विक्ट्री दॅट काउंट्स. लेखक या ठिकाणी सांगत आहेत त्या लिफ्टमॅनला जरी वाटत असेल की आपण या ठिकाणी विजय संपादन केला किंवा आपल्याला आपण खूप काही मोठं काम केलं, पण अशा प्रकारचं कोणतंही काम त्याने केलेलं नाही आहे. अशा प्रकारची विक्ट्री कुठेही काउंट होत नसते, परंतु ज्यावेळेस आपण सद्बुद्धीने एखादं काम करतो आहे, सदाचाराने एखादं काम करतो आहे, ती विक्ट्री मात्र तो विजय मात्र आपल्या स्मरणात राहतो आणि तोच विजय प्रत्येकजण त्याच पद्धतीनं वर्तन करण्याचा प्रयत्न करत असतो. द पोलाईट मॅन मे लूज द मटेरियल ॲडव्हान्टेज बट द ऑलवेज हॅज द स्पिरिच्युअल विक्ट्री. जो काही नम्र माणूस आहे तो नम्र माणूस कदाचित बाह्य वर्तनानं त्याला फायदा होणार नाही, परंतु मनापासून मात्र तो अतिशय
त्याला जो काही विजय मिळालेला आहे तो विजय आत्मिक आणि शांतीपूर्ण अशा प्रकारचा विजय तो संपादन करणार आहे. त्याला बरोबरचा दिखाऊपणा नको आहे. त्याला जे काही आतून समाधान मिळणार आहे ते समाधान अतिशय महत्त्वाचं आहे आणि तो त्याला जो काही स्पिरिच्युअल विक्ट्री त्याचा जो काही आत्मिक विजय झालेला आहे तो विजय त्या नम्र माणसासाठी अतिशय महत्त्वाचा असतो. आय कमेंट टू द लिफ्ट मॅन अ स्टोरी ऑफ चेस्टरफील्ड. या ठिकाणी हे जे काही लेखक आहेत ते लेखक चेस्टरफील्ड यांची स्टोरी ते लिफ्टमॅनला सांगू इच्छित आहेत. ती स्टोरी काय आहे पहा. इन हिज टाईम द लंडन स्ट्रीट्स वेअर विदाऊट द पॅवमेंट्स ऑफ टुडे. आज ज्या पद्धतीने तुम्हाला लंडन या शहरामध्ये फुटपाथ पाहायला मिळतात अशा प्रकारचे कोणतेही रस्त्यावरचे फुटपाथ त्यावेळेस नव्हते. अँड द मॅन हू टूक द वॉल अँड द ड्रायस्ट फुटिंग. त्या ठिकाणी जे काही भिंती होत्या त्या भिंती उंचावरती होत्या आणि त्याच्यामुळे सर्व लोक त्याच भिंतीवरून चालायचे, नेहमी कोरडे असायचे. आय नेव्हर गिव्ह द वॉल टू अ स्काउंड्रल सेड अ मॅन हू मेट चेस्टरफील्ड वन डे इन द स्ट्रीट. आणि एके दिवशी एका रस्त्यावरती चेस्टरफील्डला एक व्यक्ती भेटली आणि ती व्यक्ती त्यांना म्हणते मी अशा प्रकारच्या वाईट व्यक्तीला कधीही माझा रस्ता मी देणार नाही आहे. परंतु चेस्टरफील्ड काय उत्तर देतो पहा. आय ऑलवेज डू. परंतु मी नेहमी देईन. स्टेपिंग विथ अ बाऊ into the road, I hope the liftman will agree that his revenge was much more sweet than if he had flung the fellow into the mud. या ठिकाणी लेखकाला अशी आशा आहे की या लिफ्टमॅनने जर त्याच्यासोबत अशा प्रकारचा बदला घेतला नसता किंवा अशा प्रकारचा बदला घेतला परंतु त्या समोरच्या व्यक्तीने जर त्याला अशा प्रकारचं बिहेवियर केलं असतं तर कदाचित त्या व्यक्तीने त्यालाही उचलून फेकलं असतं एका चिखलामध्ये. म्हणजे या ठिकाणी ते सांगत आहेत ज्यावेळेस एखादी व्यक्ती आपल्याशी कुत्सित बुद्धीने वागते किंवा आपल्याशी दूषित प्रकारचं वर्तन करते त्यावेळेस आपणही त्याच्याशी दूषित अशा प्रकारचं वर्तन न करता अतिशय नम्रतेने आपण त्याच्याशी वर्तन करायला हवं आहे. लेखक आपल्याला या लेसनच्या माध्यमातून हाच एक संदेश देऊ इच्छित आहेत की ही जी काही तरुण पिढी आहे या तरुण पिढीने समाजामध्ये जीवन जगत असताना जे काही पोलाईटनेस आहे, नम्रता आहे, सदाचरण आहे याचं अनुकरण करणं आवश्यक आहे आणि याच्यामुळे समाजामध्ये अतिशय वेगळ्या अशा प्रकारचा इफेक्ट नक्कीच झालेला आपल्याला पाहायला मिळणार आहे. म्हणजे या ठिकाणी पोलाईटनेसचं जे काही महत्त्व आहे हे महत्त्व लेखकाने सांगितलेलं पाहायला मिळतं. थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.